सविस्तर पूर्व तयारी आहे आणि विषय आहे आमच्याकडे इंग्रजी. घटक घेतलेला आहे वन ॲट अ टाइम. यासाठी क्षेत्र निवडलेलं आहे सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास. ध्येय आहे CG4 बालके भावनिक बुद्धिमत्ता विकसित करतात, म्हणजेच त्यांना स्वतःच्या भावना समजून घेऊन त्याचे व्यवस्थापन करण्याची आणि सामाजिक नियमांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण होते. क्षमता आहे C4.4 इतर बालके आणि प्रौढ यांच्याशी सहजतेने संवाद साधते आणि C4.5 शाळेत आणि वर्गात सामाजिक नियम समजून घेऊन सकारात्मक वर्तन करतो. अजय निष्पत्ती आहे 4.17.01 लिसन्स अटेंटिव्हली टू अनाउन्समेंट अँड नोट्स द मेसेज अँड 4.17.07 रीड्स इंग्लिश सीन इन द सराउंडिंग्स विथ अंडरस्टँडिंग अँड ॲट रिझनेबल स्पीड. त्याच्यासाठी प्रश्न प्रकार काढलेले आहेत. पहिला प्रश्न आहे व्हॉट डिड प्रिया लाईक. प्रश्न प्रकार आहे हा वस्तुनिष्ठ मध्ये. स्वरूपानुसार तो येणार आहे तोंडी गटामध्ये. उद्दिष्टानुसार ज्ञान आणि स्तर आहे त्याचा निम्न स्तर. दुसरा प्रश्न आहे हू हॅड अ जॅक. याचाही प्रश्न प्रकार आहे वस्तुनिष्ठ. स्वरूप आहे तोंडी, उद्दिष्ट आहे ज्ञान आणि याचाही स्तर आहे निम्न स्तर. तिसरा प्रश्न आहे हू वॉन्टेड मोर स्वीट्स. प्रश्न प्रकार आहे वस्तुनिष्ठ. स्वरूप आहे तोंडी, उद्दिष्टानुसार ज्ञान या घटकामध्ये येणार आणि त्याचा स्तर आहे निम्न. ऍक्च्युली हा रीडिंग वरचा असल्यामुळे जे आपण सगळे जे प्रश्न प्रकार काढलेले आहेत ते तोंडीच आहेत. फक्त त्यांना ऐकून त्याच्यामध्ये काय करायचं आहे वाचन करून त्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची. चौथा प्रश्न आहे डू यू लाईक स्वीट्स. याचा प्रश्न प्रकार आहे वस्तुनिष्ठ. स्वरूप आहे तोंडी आणि उद्दिष्टानुसार तो अभिरुची या गटामध्ये गेलेला आहे. त्याचा स्तर आहे निम्न स्तर. मेक अ लिस्ट ऑफ स्वीट्स. याच्यासाठी आहे लघुत्तरी. हा इथे विद्यार्थी विविध प्रकारचे स्वीट्स त्यांच्या ह्याच्यानुसार ते सांगणार आहे. स्वरूप आहे याचं तोंडी आणि उद्दिष्ट घेतलेलं आहे ते उपयोजन, कारण त्याला बरेचसे स्वीट्स माहीत आहेत त्यातून तो सांगणार आहे. याचं स्तर आहे निम्न स्तर. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच इज युअर फेवरेट स्वीट. वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार. स्वरूप आहे तोंडी, उद्दिष्टानुसार तो येतोय अभिरुचीमध्ये आणि स्तर आहे त्याचा निम्न. सातवा प्रश्न आहे व्हाय डिड प्रियाज हँड स्टिक इन द जार. इथं प्रश्न प्रकार आहे लघुत्तरी, कारण मुलगी प्रिया एका वेळेला एक स्वीट घेत नाहीये त्यामुळे तिचा हात तिथं अडकून बसलेला आहे. तर इथं थोडंसं ते दीर्घ म्हणजे एका वाक्यात न सांगता थोडंसं त्याचं स्पष्टीकरण करतील. स्वरूप आहे याचं तोंडी. इथं मुलं विद्यार्थी तोंडीच प्रतिसाद देणार आहे. उद्दिष्ट आहे ते म्हणजे आकलन झालेलं आहे की का त्याचं तिचं बोट अडकलेलं आहे किंवा हात बाहेर निघत नाही आणि स्तर आहे निम्न. पुढचा प्रश्न आहे टेल मी सम कलर्स ऑफ स्वीट्स इन द जार. इथं लघुत्तरी आहे. विद्यार्थ्याने इयत्ता पहिलीमध्ये विविध रंगांची ओळख त्याला झालेली आहे, पण बरणीमध्ये जे काही स्वीट्स आहेत त्याचे वेगवेगळे आकार रंग आहेत ते त्याला इथं कलरची ओळख असणार आहे. याचं स्वरूप आहे त्यासाठी तोंडी आणि उद्दिष्टामध्ये घेतले आम्ही आकलन आणि उपयोजन, म्हणजे कोणता रंग आहे हेही त्याला समजलेलं आहे आणि पहिली दुसरीमध्ये झालेल्या रंगांचं तो चौथीमध्ये आल्यावर सुद्धा उपयोजन करून तो रंग तिथं सांगणार आहे. त्याचा स्तर आहे निम्न स्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न व्हाय डिड प्रिया बिगिन टू क्राय. इथं तो लघुत्तरी आहे की प्रिया का रडायला लागलेली आहे. इथं सुद्धा तो उत्तर सांगणार आहे विद्यार्थी तोंडी स्वरूपामध्ये. इथे त्याला आकलन झालेलं आहे की प्रिया का रडत आहे आणि स्तर आहे निम्न स्तर. शेवटचा प्रश्न आहे व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी. याच्यातून काय विद्यार्थ्यानं बोध घेतलेला आहे. जो आपण इथं मगाशी जे आपण क्षमता सांगितलेली आहे की शाळेत आणि वर्गात सामाजिक नियम समजून घेऊन सकारात्मक वर्तन करतो. म्हणजे ज्या वेळेला विद्यार्थी बऱ्याच वेळेला काय होतं की माझं मला मिळालं म्हणजे बास पण दुसऱ्यांना नको. इथे आजी या प्रियाला हेच सांगते की एका वेळेला एकच घे म्हणजे त्याचाही तुला आनंद घेता येईल, तुला ते बाहेर घेता येईल. असंच याच्यावरून आपण सुद्धा घेणं आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा ते देणं गरजेचं आहे. हे इतर त्याच्यामध्ये जी क्षमता प्राप्त होणार आहे. याच्यासाठी हा प्रश्न प्रकार निवडलेला आहे लघुत्तरीमध्ये. याचं उत्तर विद्यार्थी देणार आहे तोंडी स्वरूपामध्ये. उद्दिष्टानुसार आहे तो उपयोजनात्मक आहे आणि अभिवृत्ती आणि स्तर आहे तो त्याचा उच्च स्तर आहे.